वासना सूचना बस क्रमांक 3536 रामपूरकरता लागलेला 6:30 वाजताचा टाइम काही कारणामुळे रद्द करण्यात आलेला आहे. सर्वांनी नोंद घ्यावी. काय नाही गट्टे घ्या ना तुमचे लवकर. हा कॅन्सल झाला गाडी, समजून नाही राहिलं तुम्हाला? हा कॅन्सल झालाय. अरे बाबा काय रे साहेब, झाकीत मी 4 वाजता पोहोचली तर ना मी पेपराचं सॉर्टिंग करा, या एसटी वरचे त्या एसटी वरचे, या गावाची इतके त्या गावाची तितके, आता हे रामपूरचं आता हे 7-8 गाव, हे कसे काय पेपर पाठवा मी आता? आले का माझ्या घरावर कुठे आता लोक एकदम बोंबले मारते मानावं, पेपर आला नाही 2 दिवस नाही आला तर 8 दिवस आला नाही म्हणते तर मग आता काय करा? मग तीर्थक्षेत्राला चाललेली आहे गाडी स्पेशल मध्ये, म्हणून कॅन्सल झाला. त्या आजच्या दिवस आहे, उद्या येते अजून. पण आता आमचं कसं आहे, आमचे पेपर गट्टे हे कसे काय पोहोचव आता? लोक बोंबलतात ना आमच्या नावानं, आधीच तर बिल देत नाहीत लोक. त्यात आता असं आता हे म्हणून 2 दिवस येते 3 दिवस येत नाही, असं होईल ना ते? आता एका दिवशी ऍडजस्टमेंट करत जा, एखाद्या गाडीनं क्रुझरनं इकडून तिकडून ऍडजस्टमेंट करून पाठवून द्या गट्टे. मग त्याला काय इलाज आहे? नाही तर दुपारचा टाइम येते ना, 11 वाजता पाठवा. ही गोष्ट बरोबर आहे तुमची, पण आमचे एजंट लोक तिथं एसटी पशी या टायमावर उभे असतात ना. आता सगळ्याला फोन करून सांगा लागते जा रे बा घराकडे. मग आता 11 वाजता पाठवा म्हणता, कोण वाचून द्या आता? जाऊ द्या बा, आता इथं ठेवून द्या लागन, या लागन 11 वाजता डबल. हो जाऊ दे हो घेतो मी खाली, जाऊ दे. 2 मिनिटं इतकं असतं का? चालले आपले दामटत गाडी, थांबा जराशी. काय गडबड आहे एवढी घरी? चला मस्त भजी खिचडी खाऊ जराशी. सकाळी 7च वाजले ना, आता घरी जाऊन काय तुम्हाला? चला झाले का पेपर, दिले का एसटीवर टाकून? काय जमळ मग काय आमचं तुम्हाला माहित नाही का? मग आता 7-8 गावाचे पेपर एक एसटी कॅन्सल झाली, आता 11 वाजता येऊन डबल टाकायला लागते. मग काय आमच्या मुळे लोचे असते तर मग काय तुम्हाला माहित आपल्या मग किती घोर लागते, एका मग एक चालूच असते. आता तुम्ही कसं काय फिरायला आले, इकडे आले का? खिचडी भजी खायचे चाललं घरी, वारे वा फिरणं तुमचं. काय करता बाबा, लय सकाळी गेले कामाला लागते मग काय म्हणून म्हणलं थोडीशी खिचडी भजी खाल्ले असते. मग तिकडे 8 वाजता होय ना चहा बिनघोर. असं म्हणजे घरचे काम आहेत जीवार तुमचे. बरोबर आहे. कामाच्या धाकानं चालले आपले, सकाळी दिवस निघाले फिराले, संध्याकाळी झाली फिराले, इकडे भजी खिचडी हाणली की निघाले. काय करतो बा, हेच तर कसा टाइम आता भेटून राहिला. नाही तर मग कसं घरी गेलं का नाही, दमच नाही मले. हे आणा ते आणा, हे घ्या लसण निसा, कांदा चिरा. त्यापेक्षा म्हणलं बाबा कसं आहे, अर्धा घंटा जरा लेट गेलेलं बरं. काय बाबा चालले तुम्ही? गुरुजी आहे वाटते नाही? गुरुजी तुम्ही बी का? त्यांना बा कसं सुरू आहे राहू द्या, त्याच्यात इच काही करसान ते सांगून घरी. बरं आहे ना, कसं आहे सकाळचा टाइम भेटून राहिला, संध्याकाळचा 1 घंटा. नाही तर माहित नाही का, हे बी तुम्ही सायन्स आणा, दयन आणा, हे आणा ते. मग आता कसं बरं आहे, रूम काढा राहणार असे. चला खाता का भजी, खाता खिचडी, चला मग. नाही बाबा, हे काही पैसे काढायचे नाही, मापासून काढायचे नाही. जाऊ दे, आपलं घरीच बरं मस्त फर्स्ट क्लास चहा पोहे नाश्ता आपला. जाऊ दे. नाही बा, आपण नसतो खात ते भजी नाही खिचडी नाही. आपल्याला सकाळी धकत बी नाही. घरी आता मस्त फर्स्ट क्लास चहा घेतो बस. मी असं कोणतोस माणूस, मग काय तर माची चकडा मोजणारा माणूस. बरं पण मी म्हणतो पैशाची नका काळजी करू, पैसे मी देतो. पैशाची काय लोड घेऊन तुम्ही? मी देतो बा पैसे. आज दिन आहे, पण उद्या मला जास्त लागल ना. मग काय त्याला सोडते का कोणी? आज खाऊ घाला तर उद्या जास्त वसूल करायचं. नाही बा, आपण येतच नाही म्हणलं. आपण कसं खातच नसतो. चला येतो मी, मामा काम आहे. आता पहा तुमचं पहा. हो जा आता, या काही हरकत नाही, जा. आता इथे तर भांड्यात आवा दिसून राहिला मला, कायची चहा आणि कायची पोहे केली ना. अहो म्हणलं मी तुले 10 मिनिटांनी फोन केला निघून राहिलं म्हणून. केले का काही पोह्याची सुरुवात झाली का? काही कांदा गिंदा चिरला का नाही? काही देणं सोपं आहे म्हणलं, करून पाहिजे असे. एक काम नाही आमच्या मागं, फक्त तुमचे पोहे करणं चहा करणं. पोरगं उठलं होतं त्याचं निपटलं पहिले. आता हे भांड्याचा आवाज इथे येऊन पडलेला आहे म्हटलं, पाण्याचा पत्ता नाही. नळ कालपासून आले नाही, तुम्हाला सांगून राहिली. पाण्याचे फोन लावा द्यायले. आपल्याकडे नळ काऊन नाही म्हणून 2 दिवस झाले. पाहा जरा आता हे एक बकेट पाणी आहे. भांडे घासू का काय करू त्याचे तुम्ही? आता तुला काळजी नाही त्याची, पाणी नाही बा. मग तुला समजायला पाहिजे का भांडे धुवायचे आधी. पाणी आणा तर हापशे आणा जवळ. नाही आले 1-2 दिवस नळ, आता मग त्याला काय इलाज असते का? काही ते टाकी साफ करणं सुरू आहे म्हणते द्यायची. 2 दिवस नळ येणार नाही म्हणून ते रिक्षा फिरून राहिला. मग तुला माहित नाही का? मग आता 2-3 बकेट आण घेऊन यायचे असते आता लोक. ते नाही होतं म्हणलं ते. हो मला नाही उचलत ते बकेट आणखी गेला, तुम्ही जाण तुम्ही आणा ते. हो ना, ते घर मालकाला 10 सांगा लागते इथं पाण्याची व्यवस्था करा. त्याच्या घरी बोरवेल आहे, इथं बोरवेल नाही. नळाच्या पाण्यावर राहा लागते. ते काही 1 दिवस येते 1 दिवस येत नाही. मग त्या घर मालकाला म्हणा तुम्ही पाण्याची व्यवस्था करा ना म्हणा. भाडं कसं घेता म्हणा, 5,000 रुपये महिन्याचं. हो ना, पण एकच दिवसाचा प्रश्न आहे. आता येतेच ना उद्या नळ. आज आता मी कुठून आणीन दुपारू? एखादी बॅरल बोलावी, नाही तर टँकरवाल्याला फोन करू. हो ना, तर काय आता फक्त आता सध्या चहा घे मान, पोहे घे, माणसाला भूक लागली. ते पाय पहिले किती सैन करा. आता आपण कसं सैन करतो म्हणून आपल्याला निरा सैन करावं लागते. भोगत राहिले का? नाही तर एखादी असती तर राहिली नसती म्हणलं. पायसांत कोणती खोली, फरशी जुनी, ते किचन वाटा कसा, वरचं पाणी टपटप गळते. मग आता म्हणून राहिली की घर घ्या, घराचा पता नाही. बसल्या भाड्याने किती वर्ष काढावं तर लावलं ते घराचं. दिवस निघाला की घर, रात झालं की घर. अरे का घर घेणं सोपं आहे का तुले? म्हणलं आपलं की झालं का? किती लाख रुपये लागते, काय लागते, याचा काही अंदाज आहे का आपला? मग बजेट नाही पाहायला, खिशात नाही दमडीन घ्या म्हणते कोंबडी लावून राहिली आपली दिवस निघाला की. मग काय 10 वर्ष इथंच राहू का म्हणलं का? पुरं आयुष्य याच्यातच घालता मला भाड्यात. मग आपलं घर होईल का नाही मला आयुष्यात?
अरे होईल ना, मग आता घर होत नाही म्हणून राहिलो का मी, पण जरासा आता थांबा लागेल ना. 6 महिने तर झाले इथे येऊन आपल्याला. हा, आता आपल्याला कसं आहे, जरासा बजेट जमा करणं आहे. आता कशी आपली एजन्सी चालून राहिली, हा, कशी 30, 40, 50 हजार रुपये महिना पडून राहिला. आणि आता कसे झोको 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 करतो मी. हा, 1-2 वर्षात होईल हे आपलं घर. 2 वर्ष बाबा, माझ्या नाही तुला राणी इतका दिवस. तुम्ही हे बा काही करा बा, घराची व्यवस्था लावा आता तुम्ही. मी लेसन करू राहिले आता करा बा. अरे हो, मी पाहतो काय करायचं ते. हो, आता तू ते पहिले बकेट दे माझं. हो, बकेट आणि एखादा गुंडे बा, पाणी आणतो पहिले, भांडे घास आणि पोहे कर माझ्यासाठी. मग पोहते तर काय, तर माझं डोकं क्रॅक झालं आता. क्रॅक झालं. हो, आणतो मी एक भरणा ना, एखादी बकेट आणा. घासून घेतो भांडे मग होईच्या. बरोबर आहे, ते बळभाऊ संग भाजी खिचडी खाल्ली असती, पुरली असती. मग काय तर. हो, आणतो दे बकेट दे. हो, कपडे बदलू दे मला, कपडे खराब व्हायचे. आम्ही तर चिमणराव तर बदलच घेऊन आले. अरे का चिमणराव, कसं काय पाणी का नळ नाही आलं का? काय करा आता, तुम्ही झाले घर मालक. नाही तुम्हाला बोलता येत, नाही तुम्हाला म्हणता येत. काय करता आता, नळाच्या पाण्यावर कार्यक्रम आहे आमचा. तुमचं आता कसं आहे, तुमचं स्वतःचे बोरवेल. मग आता बायको म्हणे आणा हापशिवून, म्हणून मग कसं आता हे नेल्याशिवाय काही आपल्याला चहा भेटत नाही, म्हणून चाललो होता आता हापशीवर. मग आता लय दूर आहे का घर? पाईप टाकला आपला बोरवेल तर चालले तिकडे घेऊन. एक पाईप आणला ग. हा, एक पाईप घेऊन या तुम्ही, संध्याकाळचा भरून घ्या तुम्ही. आता सध्याचं निपटा. पण आपण समजून घेऊ, पण बाया नाही समजत ना. आमच्या घरची बाई याची कल्ला करत पाणी म्हणून म्हणलं कसे जास्त लोड घेऊ नका, ती सवय आहे तशी. जाऊ द्या मग, आता चला येतो मी. हो, मग भरले टेन्शन. काय टेन्शन काय टेन्शन काय तुमचं नेहमी टेन्शन काय आहे? काय टेन्शन तुम्हाला? काय ते घरच करू राहिले ना. दिवस निघाला की घर, रात झाली घर, 8 दिवस झाले तेच नाणं सुरू आहे. आपल्याला घर घ्या लागते, काही घेता. हा, आपला बजेट आहे का सांगा बरं तुम्ही आता बडभाऊ. हा, तुम्हाला बा आता तुमचं कसं आहे, सगळं आता टापटीप पण बसेल आहे. किती वर्ष लागले. हा, आता आपली तर सुरुवात आहे. सांगा बरं आताच आता घर होईल का? हा, सांगा बरं तुम्ही. हो ना, पण मग तुम्ही काही आतापर्यंत काही जमापुंजी हे ते काही नाही का? आता कायची पुंजी राहणार मापाशी? पुण्याला 12,000 रुपये महिन्याला काम करणार माणूस, 8,000 रुपये खर्च तिकडे होय, 4-5 हजार बुडाबुडीला पाठवू. हा, माझं कायचा पैसा जमा झाला. आता हे भाडंच तर आता म्हणजे हे एजन्सी आहे म्हणून बरं आहे, नाही तर माझं काय बजेट आहे. पण ते तुमची आई पुण्याला आहे म्हणता ना, पुण्याला आहे तिकडे. हो, तिकडे काही बजेट असेल ना, 50,000 रुपये महिन्याला आहे म्हणते ना आई तुमची. हा, बाबा आहे म्हणते चौकीदार. पण तरी बजेट बसते का? हो, आता त्याला आपण कसे म्हणा, बाबा पैसे द्या, आई पैसे द्या. आपण त्याला द्यायला पाहिजे की त्याला आपण मागायला पाहिजे? त्याचं मस्त टापटीप पण चांगला आहे तिकडे, लोणच्याच्या कंपनीत बरं आहे. हा, मी काही जास्त लोड देत नसतो. आपलं भागून राहिला बा. मला आता 40-50 हजार रुपये महिना पडून राहिला ना. जमा करणं सुरू आहे. 1.5-2 लाख रुपये जमा झाले माये. पण आता एवढ्यात काय बजेट बसन माया? पण वावर आहे ना तुमची, तर वावर तर आहे म्हणता 3 एकर वावर आहे जवळपास. मग आता काय वावर म्हणजे काय वावरात लय नफा असते का? मग पीक निघालं तर काय 10-20 हजार उडते त्याच्या. याच्यात काय उडणार आहे? ते बटन गेलेलं आहे म्या. मग काय करता? मग काय तर बजेट तुमच्या 4-5 लाख रुपये नाही होत. मग घर म्हणलं की बा 30 लाख पाहिजे जवळपास. 30-35 लाखापर्यंत घर भेटते. लय समजा लहान पाहिजे असेल तर 20 तर पाहिजे कमीत कमी. एखादं असलं जुनं पुराण घेते माणूस. 20 पर्यंत. मग सांगा ना, तुम्हीच सांगा. कुठून आणा एवढे आपल्याला? कोणी लोन देते का आपल्याला? मग आपण काय सरकारी नोकरी एवढं सांगते. आता बाहेर समजत नाही विषय, काय सांगायचं, डोकं खाऊन राहिली. जाऊ दे, चला येतो मी हापशिवून आता. पाहतो पाणी घेणे, नाही तर द्या तुमची बोरवेल सुरू करा, द्या भरून एवढं. नाही ना, मग हो ठीक आहे, आता सुरू करतो मी. 1 मिनिटात. आणा भरणे, आणा अंदर घ्या भरून. काय म्हणते लाईनी पुरगी पुन्हा हिचंही कसं काळजीतच काम आहे. ते चिमणराव लेकाचा निरा चिंगटवानाचा पुन्हा कायच करावं आता. कशी दिवस काढून राहिली माई पुरगी, तिचं तिले माहीत आता. हो, काय म्हणते पाहू देऊ आता. बोल बाई बोल. काय म्हणतो बाबा, सगळे फोन लावला. काय करा बाबा, आता काय गमून नाही राहिली इथं. हो ना, हे भाड्याचं घर आणि काय करा, नाही पाणी नाही लाईनचे ते बोर्ड कच्चे झाले. पण असं वाटते काय बाबा, काय करा आणि काय नाही, नवं घर होईलच काही माय. तू म्हणे बांधायला पण हे बाय त्याला गोष्ट जर काढली ना तसे फन करते ते. हो, काय करा. मग मी तेच म्हणतो ना की ते मामा लुटेऱ्या मोठा जवळ माया, ते लेकाचा लोफर असून आता किती मस्त घर बांधलं त्यानं. हा, मोठ्या पोरीचं किती पद्धतशीर सुरू आहे. आणि तू म्हटलं आता तो घरचा नवरा सुपारी नाही खाण, काही कोणता तंबाखूची शोक नाही, कोणता दारूचा नाही, काही नाही. मग हे पैशाचा करते काय याची म्हणराव? हा, रुपया मोजणारा माणूस आहे. मग हे करून काय राहिला पैशाचं? आता तुम्हाला तर माहितीच आहे ना किती कंजूस आहे. तर बाजाराला संध्याकाळी 5-6 वाजता जाते, बाजार ओलांडायच्या टाइमले. महाग असला तर भाजीपाला आणतही नाही. संभार आता किती महिना झाला ना, संभार घरी आणलाच नाही. असं त्याचं काम आहे. पण आता काय करा म्हणते, 2-4 वर्ष होईल म्हणते माझे एवढे पैसे कुठचे. मग काय म्हणून मी त्याले ना, अशानं 10 वर्षी होणार नाही. तू घर टुमनं लावणं सुरूच ठेव तू. हो, भाकर अंगी नाही लागली पाहिजे पाहुण्याच्या. हो, रोज रात दिवस निघालं की तेच आपलं काही घराचं आहे तुमचं, काय करता कसं करता. हो, तर ते विचार करून काहीतरी की आता काहीतरी करा लागते ना. मग आता हे बा चाय नाही केला, त्याला पाणी आणायला पाठवलं, तुम्हाला फोन लावला. म्हणलं आता काय करावं, याच्यावर काहीतरी मार्ग सांगा म्हणलं मला तुम्ही. काय म्हणतो तू आता असं कर. हो, त्याच्या संग भांडण काही करू नको. आता चहा गी पिल्यावर विषय काढ मस्त निवांतपणे.
3 एकर वावर तिथं पडेल आहे म्हणा, कोण वायत नाही काही नाही. ते फुकून टाक म्हणाले का. आणि जे घर आहे हो तिथचं, आता बुडाबुडी तर पुण्याला राहून राहिले का नाही त्याची. आणि मग जाऊ दे ना, मग आता हे घराचं काय काम आहे म्हणा. घर आणि ते 3 एकर वावर विकून टाका म्हणा आणि मस्त 40-50 लाखाचं जंक्शन घर बांधा म्हणा, नाही तर मग विकत घ्या म्हणा रेडीमेड. वावराचं नाव आहे जमन त्याले, वावर इकतो म्हटलं तर ते जमते का म्हणाले. मग काही होत नाही तुझे घर, तुझे आयुष्य तसंच गेलं समजा भाड्याच्या घरातच. हो, तुले एक तर ते वावर इकायला लावा लागन, नाही तर मग घर इकायला लावलं, काहीतरी करून तुले पैसे जमवा लागन 20-25 लाख तरी, तर घर होईल पण ते ऐकणार नाहीत ना. वावर इकायचं म्हणलं तर मग ते काय म्हणतील काय सांगा ना. तुझ्या वचकच नाही पडला नवऱ्यावर, मग काय तर हे पा बस म्हणलं तर बसलं पाहिजे, उठ म्हणलं तर उठला पाहिजे. अशी दहशत निर्माण करायला पाहिजे. पण तुम्हाला दोघी बहिणीला जसं पाहिजे तसं जमलंच नाही. ते लुटेरे तसा शाईन आहे आणि हे चिमणराव तर त्याच्यापेक्षा आहे. हो, पण पाय वादा तू काहीतरी हो वावराचं करते. हो काय करता म्हणा ते वावर, मग लोकांसाठी ठेवता का म्हणा, आपण येले भोगून फुकून टाका म्हणा. बरोबर पद्धतशीर समजावून सांग हिशोबानं. पाहतो का म्हणून आता काय म्हणते तर एक वेळ आता विषय काढतोच वावराचा. हो काय करा म्हणत पडीत पडल्यापेक्षा इकडे मोठं घर आता त्याच्या किमती वाढून राहिल्या असं तसं सांगून पाहतो काहीतरी. नाही पाहते हो, पहिला प्रयत्न ते कर. त्यानं जर हो म्हणलं तर ठीक, हो नाही म्हणलं तर सरळ बिलकुल निघतो म्हणा मी. थैल्या भरायच्या आपल्या सारखं घरी येऊन जायचं तू. हो त्याशिवाय कसं त्याला अद्दल घडवल्याशिवाय ते काही घर घेत नाही. हो कसं महिनाभर तू इकडे राहिली का नाही, आपसल्या का घराची सोय लावतीस ती. हो वावर इकायलाच लावती ती. ते तर आहेच नाही म्हणा, थैली भरणं मी कसं बाद भरतो त्याला टाइम नाही लागत मला. आता पाहतो ना पहिले, जर पहिल्या जर ऐकलं तर ठीक. तेच म्हणलं. हो ठीक आहे, मग आता काही अडचण आली फोन करतो मला. हो तू आई संग बोलतो जरा अजून, ते जरा व्यवस्थित सांगते तुला. मग हो ना पहिले पाहतो ना आता. येऊ देते रे, आता आलेत वाटते. हो उघडून जाईल दार. आलं आणलं पाणी आणलं काही ना. हो ठेवा आता. हो ठेवा. असं पाहिजे काहीतरी. आता पोहे झाले, आता चाय झाला. हो कसं पोटात पडलं की माणसाला टेन्शन राहत नाही. हो नाही तर डोकं काम नाही करत ना. जरासं याला चढून द्यायला लागून नाही का, मग विषय काढला लागून, नाही तर अजून फनफट करायची. हो पण वा तुमची मेहनत म्हणा खरंच कर. तुमच्यासारखी मेहनतच नाही कोणाची. सकाळी 4 वाजता उठता, पेपर हे करा ते करा, एसट्यावर पोहोचून द्या. सकाळी 8 वाजता आले. खरंच पण तुमची कमालच म्हणला. चालते साहेब. मग आहेच कोणतं आपल्या मग काम. सकाळी 2-4 घंटे करणे, नंतर आलेल्या बातम्या हे ते नेऊन दिले, झालं आपलं काम. बाकी आहे का विषय काढा लागून वावराचा. नाही हो मी काय म्हणतो, यावर्षी काही पीक गी होते का नाही यंदा आपल्याला. आपल्या गावातल्या वावरात नाही 3 एकर आहे आपल्या घरी. उडते वर्षी ती बटेन नेलं. मग आता पाणी जास्त झालं म्हणते, अजून आता पाणी कमी नाही होऊ राहिलं. सोयाबीन आता सोंगायला येते म्हणते. आलता त्याचा फोन, येऊन पाहायचा म्हणे. पण मी आणला घे ना बा करून. आता काय तर मामा घे आहेत ना कामं. किती दिन तर दिन बाबा, 10-15 हजार येते का नाही आता या 3 एकरात. जे आले ते आले, जाऊ दे तिकडे. त्याच्या माता काय आपलं आहे ना इकडे आपलं काम धंदा, जाऊ दे. पण आता 3 एकर जमीन, 30 लाखाची जमीन म्हटलं, 15,000 रुपये उत्पन्न येऊन राहिलं. काय पुरते ती जमीन. त्याच्यापेक्षा एखादा प्लॉट घेतला असता, काही इथं दुकान घेतलं असतं. आज किती भाव वाढले असते त्याचे. तर नसते. जमीन ती जमीनच असते. हो तुला नाही जमीनची किंमत तुला नाही समजणार. काय व्यापारी दिमागच नाही तुम्हाला. मग लोक बात इकडचं घेते तिथं घेते, मग तिथंच नाही बसत. ते आयुष्य झालं तरी तेच ते. मग तुमचे आई बाबा मस्त आता 50,000 रुपये महिना आहे. तुमच्या बाबाला 10-20 हजार आहे. तिकडे मस्त त्याचा 70,000 रुपये महिन्यात पुण्याले फ्लॅट भेटला द्यायला कंपनीचा. व्यवस्थित राहू राहिले आनंदात. आणि आपण इकडे येले भोगून राहिलो. आणि जमीन तिकडे बेवारच पडू नये, ते घर तिकडे बेवारच पडू नये. एखाद्या दिवशी काय होणार आहे, ते घरचं मोडून पडेल ते. त्यापेक्षा ते घर इकून टाका, ते वावर इकून टाका. आणि त्याच्या बदल्यात मी इथं मस्त मोठं घर घ्या. त्याचे पैसे किती पैसे होईल. काही घर घ्या, प्लॉट घ्या. कॅशी ती फिरून येते तिथं घरापाशी. मला माहिती आहे ना तुझ्या घरासाठीच चालू आहे. अरे मग का वावर इकायला लावतो का मला, का कटोर घ्यायला लावतो तू. हाय ते 3 एकर माना राहू दे बिचारी दे. मला म्हातारपणी कामी येईन ते. शेवटी बा तुम्ही नाही, तुम्हाला सांगितलं समजत नाही. लोकांना सांगितलं पटते, तुम्हाला घरच्याचं पटत नाही. इकून टाका ना ते वावर. काय करता त्याचं आता. काही गरज नाही ना आपल्या. ते इथे घेऊन त्याच्या बदल्यात मी आपण काय ते पैसे काय कोणाला वाटून थोडी राहिलो. जमणार नाही. वावर इकणार नाही, घर इकणार नाही. हो मा बाप दादा आहे ते जुना आहे मा आबाजीचं. ते इकणार नाही मी. तुला काय ते करा ते करतो. हो मग घर होईल का आज नाही 5 वर्षांनी घर कुठं पाहून चाललं. आणि वावर इकायला लावतं का म्हणले. घरासाठी वावर इकून घर बांधून काही त्यात माझं मन लागेल का म्हणलं. सांग बरं तू. मग आयुष्यभर आहे बा घरे होत नाही तुमचं. आयुष्यभर अशा इथं तिथं भाड्याच्या खोल्या करायला लागून. 6 महिने झाले की इथं, 6 महिने झाले तिथं. याची त्याची बोलणे आहे का घर मालकाची. तुम्हीच राहा, तुम्हीच करा म्हणलं. आता माझ्या नशेन होतही नाही. मी चालली मा बाबाच्या घरी. हाय शेवटी आहे बाबाची धमकी. अरे काय तू बाबा करत बस कर ना आता. ते त्याला तरी सुखान जगू दे. चालली मागायची तिथंच 1 महिना. आता अजून इथं माग भाड्याची खोली करायला लावली, ते गेली. आता म्हणतं स्वतःचं घर बांधा. म्हणजे काय निरा काय एक लावलं ते करायच लागते का मला. राह ना आता मग 2-3 वर्ष मग पाहिजे मी काही ना काही बजेट लावणारच. 1 रुपया इकडे तिकडे गमावत नाही ना. चहा ना पित ना म्हणलं मी बाहेर. त्याच्यासाठी पैसे लावणं सुरू आहे ना माय. असे रुपयांच्या जमा करून होणार आहे. मग लाखानं पैसे पाहिजे घराले. पुढे किती किंमत होईल त्याच्या. लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्ही वावराचा, नाही तर काही खरं नाही. सोपंच आहे ते वावर इकणं. मग बाबाच्या नावावर वावर आहे, त्याला मी कसा काय फोन करू. त्याला जर का फोन केला ना तर टेम्पो काढते मा बुडा. वावर इकून आला काय म्हणजे घरासाठी का पागल्या. मग काय करू मी.
का तुम्ही ते एकटे हो तुम्ही एकटेच राहायचं मी काही राहत नाही आता माझ्या पोराला घेऊन जा तुम्ही माझ्या बाबाच्या घरी जेव्हा तुमचं घर होईल नवीन घर तुम्ही जेव्हा स्वतःचं बांधसान तेव्हा मला घ्यायला तोपर्यंत येऊ बी नका ऐकत जा ना तू काही आपलं काय डोक्यात फरक आहे तू मला काही सांगू नका मी आजपर्यंत ऐकलं तुमच्या आईला फोन लावा बाबाला फोन लावा माझ्या समक्ष फोन लावा द्यायला म्हणा असं आहे म्हणा त्या वावराचं काय काम आहे म्हणा त्याला समजून सांगा बरोबर नाही ना ती वावर विकूच देत नाही ना मला माहित आहे ना मला समजते ना काय तर मला माय म्हण नाही इकायचं खरं म्हणजे काय मग झालं मग विषय संपला आता मी निघतो थैली भरतो मी आता थैली भरतो जा भर भर बरं हो धमकी नको देत जाऊ हो ना मोठी सांगून राहील जा भर म्हणलं जाय 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 हो ना घासरे सांग म्हणलं हो चालली म्हणजे चालली मीरा नाटक आहे जराशी पुढे पुढे देईल वापस येते माहिती आहे हो जाय 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 म्हटलं ना तुले जाय तू बिंदात जा जरा ऐक ना जराशी शिल्लकपणा नको करू थैली ठेवून दे अंदर नाटक नको करू मग सुद्धा लागते काय ती बसले आपली एटावेल जमा करणं फालतू नाटक करणं ते इतकं नाही म्हणलं बाय हो चालली म्हणजे चालली मी तुम्हाला सरळ सांगून राहिली हो एकटा घराचं पहा तुम्ही नाही तर म्हणलं मी चालली हो चल बाबा आता द्या त्याला माझ्यावर द्या मी चालली आता मी नाही देत त्याला हो जाय मुकाड्यान तू एकटी जाय हो तुला जायचं समजा त्या म्हणलं माझ्याशिवाय नाही राहतले कृती हो राहू द्या मुकाड्यान द्या माझ्यावर निघ तुम्ही ऐक ना काय तू पहा लोक येतील फालतू जोऱ्या नको बोलत जो कमी आरामानं बोल ना लोक येतात ना बाहेर मग आता कसं आहे मी समजावून सांगतो ना बरोबर काय करायचं ते करतो ना काही ना काही लावतो ना मेळ मी घराचा कुठं कर्ज भेटते का काही ना काही पाहतो ना बंदोबस्त काहीच करू शकत नाही दुसरं तुम्ही तुमच्या आईला नाही तर बाबाला फोन करा आणि वावरी का जाय म्हणा आम्हाला त्याच्या दुसरा पर्याय नाही वावर तर इकतच नाही मी वावर इकतच नाही तुला जायचं असेल जाय तू जाऊ तिकडे जाऊ दिलं का मग काय काय वावर इकाव का जाय म्हणलं जाय तू तुला जायचं ना चालली जाय चल मी पोहोचून देतो तुले मीच देतो पोहोचून चल काही गरज नाही मी जातो याटून आता बस तुम्ही तुमच्या घरी आपल्या भाकरी थापा जेवत जा रात जा चल रे बाळा चल चल चित्र जाईन वापस हे गे बा नाही बाळाले दे तू जा पाय याटो पाय तो मनात चालले जाय तू हो ना सांगून राहिलं समजून नाही राहिलं हो ना आता काय अरे म्हणलं का विनाकारण फालतूसाठी गोष्टीसाठी भांडणं करणं होईनच ना लागणच नाही आता काही ना काही मी मग आता बाबाच्या घरी गेल्यानं होणार आहे का आता प्रश्नाचा सॉल्व होणार आहे का ती सांगून राहिली मोठी होईन ते होईन हो पण मी या घरात राहते भाड्याच्या आता हो मी राहीन माझ्या स्वतःच्याच घरात आता येईन तर मी सरळ जेव्हा तुमच्या घरी इथं भांडण होईल ना त्यावेळेस मला न्यायालयात तुम्ही नाही येऊ बी नका चालेल भाऊ बाळा आता द्या माझ्यावर त्याला चाल ना बा काय आता तुला आता किती केव्हा आता मागं आलो मी शेवटी गाडी घेऊन मला काय करावं एकटीला कसं पाठवा माझ्याला काळजी वाटत नाही का तुमच्या ढंगडे मध्ये मी आता याटून निघाले की बरोबर गाडी नाही तुम्ही आमच्या मागं काही गरज नाही म्हणलं एवढी काळजी असेल ना तर म्हणलं पहिले घराचं पहा तुम्ही हे मला हे पहा तुमचे खोटे असे हे दाखवू नका किती बा मी हे आहोत किती हे करतो काळजी करतो मला सगळं माहित आहे काहीच नाही हो ना पण हे कसं चर्चेतून मार्ग निघत असते याच्यातून एखादा मला भांडणं करून घर सोडून गेल्यानं होत नसते नाही सोपा प्रश्न आहे ना हे 20-25 लाखाचा प्रश्न आहे ना आता ते मला काही सांगू नका मी तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे तेच ते मला पिसाल नको पहा तुम्हाला काय करायचं आता माझी एसटी लागते अर्ध्या तासानं जा तुम्ही जातोस का मग आता बरं मी काय म्हणतो मग आता काय करू मी तूच सांग काय करावं काय तू सांग बरं बाबा ऐकत नाही ना माय आईला फोन लावा तुमच्या आईला फोन लावा त्याला बरोबर समजून द्या त्याची कानं भरा जरासं 2 शब्द शिल्लक बोला कोणी एखादा माणूस भेटला बा जास्त किमतीत मागितलं असं तसं करून ते वावर काढायचा प्रयत्न करा तुमच्या आईला तुम्ही कन्व्हिन्स करा आणि नंतर ते त्याला करतील कायच करावं आता कसंच करू समजून नाही राहिलं मला जाऊ दे आता बुडीला विचार लागन बायशीचं मन समजावणी करावं लागन इथून घरी घेऊन जा लागन बरं हे पाय मी काय म्हणतो मी लावतो आईला फोन लावतो पण तू चालतं पहिले घरी चाल पहिले मग मी फोन लावतो नाही पहिले इथं फोन लावतो मी इथं फोन लावा माझ्या का आणि काय बोलणं होते त्यानंतर मी इकडे जायचं का घरी माझ्या बाबाच्या जायचं ते निर्णय घेईन कायच करावं आता हे तर अशी ताणून घेऊन राहिले आता कायच करावं अळला नारायण काढवायचे पाय घरी बरं ठीक आहे बा मी आत्ताच फोन लावतो आता बहुतेक त्याचं मनातला ब्रेकही झाला असेल आईले विचारतो काय म्हणते लावा मग फोन माझ्या चला बसा तिथं बरं शेवटी आठवण येतेच का नाही पुराले चिमन फोन लावला बाबा काय म्हणतो चिमन बोल काय नाही बाई काही नाही म्हणलं कसं काय चालू आहे आता कंपनीचं सध्या कुठं आहे म्हणलं नाही कंपनीमध्येच आहे दुपारचा ब्रेक झालेला आहे तर कसं जेवण वगैरे चालू आहे सर्वांचे तुम्ही बाहेर आले फोन आला तुझा तर म्हटलं काय काय माहित काही नाही सहज लावला म्हटलं हो काय म्हणजे तब्येत वगैरे चांगली आहे हो रे बाळा तब्येत चांगली आहे म्हणलं तुझी कशी आहे तब्येत आमच्या नाताची आमच्या सुनबाईची सुनबाई तर टम फुगेलाय काय सांगा तुम्हाला म्हशीसारखी काही नाही पद्धतशीर आहे सगळं बिलकुल आनंद आहे काही नाही म्हटलं सहज एक थोडस विचारायचं होतं तसं म्हणजे फक्त विचार आहे तसा असं काही आपल्याला काही करणं नाही फक्त विचार हो ते तुला पट्टे का पाय बरं बाबा काय म्हणतं सांग काय म्हणतं विषय कसा होता एक जण भेटला हो त्याला पाहिजे तर जमीन 3 एकर कसं वीटभट्टी टाकतो म्हणे हो तर जास्त किंमत देऊ म्हणे आपण बाकीपेक्षा त्यानं पाहिलं आपलं वावर गिवर म्हणे मुले पहा म्हणजे सांगत मग कसं म्हटलं बा एरिया आता तुम्ही तिकडे मी इकडे आपल्याला भाडं द्यावं लागते मोठं घरही होऊन जाते आणि 1-2 प्लॉट होते तेवढ्याच बजेटात म्हणून म्हणलं बा काय करावं काय नाही मला काही सुची नाही मला पहा विचारपूस करून काय वाटते तुम्हाला तर म्हणून फोन लावला
अरे चिमन, आपले रस्ते बंद होते रे बाबा त्या गावचे. हो कसे त्या गावात आपण वावराच्यानं घराच्यानं जाऊ तरी. भविष्यात पुढे काय असते या कंपन्याचं. आज बंद पडले उद्या बंद पडले तर शेवटी तिथं जाऊन आपल्याला कसं पोटाची भाकर आहे भाऊ ते 3 एकर आपली. हो ना मग आई, पण मी म्हणतो इकडे आपलं होते ना मग. आता प्लॉट होते, घर होते. त्याच्या बदल्यात आपण पाहू ना अजूनही काय जे घेता येईल ते एखादं दुकान घेऊन टाकतो. अरे बाबा तुझं सगळं बरोबर आहे, तुझा विचार काही चुकीचा नाही. हो कसं आहे तिथंच तुझा आता रेंगाळत बसा. पण आता ते बाबांना मानलं पाहिजे ना बाबू. ते बाबा मानते का, तुला वाटते का? हो ना म्हणून तुम्ही म्हटलं कसं तू विषय काढ बाबाले काय म्हणते जरासा हिशोबानं. बाबा आपली हिंमतच नाही रे बाबू चिमन, मी सांगतो तुला. हो वावराचं नाव काढत ते कसं फनफन करतील. हो विकत नाही ते, कारण की त्याचं कसं काळजाचा तुकडा आहे बाबा ते. हो ते नाही विकणार. मग आता ते काळीच घेऊन काय करू म्हणलं मग. हे मले बा तुला सांगून काय राहिलो आता. हे मा घरची निरा म्हणलं काय करा. हो आज ते चालली होती. हो मी चालली म्हणे मग आईच्या घरी, मी काही थांबत नाही म्हणे. मग आता काय करू, कुठं कसं आयुष्यभर असं भाड्यानं राहू सांग बा तू आता. इथं हे काय आता हे खोली आहे, टपटप पाणी गळते, येलेले वाण नाही, काय करू सांग आता मग. म्हणजे गोष्ट ऐकते का तू. तू 1-1.5 वर्ष थांबतं का. मला आता 50,000 रुपये पगार आहे, त्याला 20,000 रुपये, 70,000 रुपये आमचे येते आणि 20,000 रुपये आमचे लसले खर्च आहे 10,000. तर 50-60,000 रुपये महिना उरून राहिला. 7-8 महिने झाले आम्हाला. तर म्हटलं आमचे रुपये जमा आहेत. हो कसं 3-3.5 लाख रुपये आहेत आणि बाकीचे काही तू जमा कर. असं करून आपण 1-1.5 वर्षात करू ना मग, ताकद लावू ना. दुसरी गोष्ट आपल्या शेतीचं काही पीक येईल. हो असं करून मिळून आपण करू. काही कर्ज काढून मी मागणीच्या मालकाला 2-3 लाख रुपये अंगावर. मग मी तिला तेच सांगू राहिलो 1-1.5-2 वर्ष थांबा. हो आपण काहीतरी लावू इकडून तिकडून. पण ऐकायला तयार नाही ते. एसटी वर गेली होती ते हो बॅगा घेऊन. मग शेवटी मी वापस आणलं तिले. म्हणलं बा मी फोन लावून विचारतो काय करावं काय नाही. गड्या मोठं कठीण काम झालं आता नाही का. थांबाले 1-1.5 वर्ष थांबत नाही म्हणते. अजिबातच नाही. 1 हप्त्याच्या वर राहतही नाही म्हणते मी. घराचं बांधकाम सुरू करा, काही करा तुम्ही. हो आता मी कसं तरी आणलं तिले समजावून. बरं मग आता काय करावं लागन. आता हे बा मी काय म्हणतो त्या बाबाला विचारतो मी रात्री. घरी गेलो की बरोबर विचारपूस करून घेतो. मग कसं मी सांगेन तुला काय होते काय नाही. बरोबर ठीक आहे मग. हो तेवढं सांग मग काय करायचं काय नाही तर. हो नाही तर हे बा गायला फाशी आली मग आता. हो काही समजून नाही राहिलं काय करावं काय नाही. हो ना बाबा, आपण त्या बाबांना ऐकलं पाहिजे ना रे. हो करतो मी, प्रयत्न करतो. ठीक आहे ठेव मग.